म्हणजे एफ-एस डॉट किती आहे? राईट स्ट्रीम, ॲक्सेस असिंग, अपेंड फाईल, chmod, chown, कॉपी फाईल असिंग. ह्याच्यात काय आहेत? सगळ्या वेगवेगळ्या काय आहेत? मेथड आहेत. हा, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याकडे जी फाईल असणार आहे ती काय करायची? आपल्याला रीड करायची. बरोबर आहे की नाही? आपल्याला काय करायचंय? रीड करायची. आता ह्याच्यात फक्त हे बघ, अजून काय होतं? डिरेक्टरी पण आपल्याला ऍक्सेस करता येते. ज्यावेळेस आपण डिरेक्टरी म्हणतो, बरोबर, डिरेक्टरी म्हणजे काय? फोल्डर. ते पण आपल्याला ऍक्सेस करता येते ह्याच्यामधून. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण ह्याच्याने अचीव्ह करू शकतो. पण आता आपल्याला काय काम आहे ह्याच्यातून? फाईल रीड करायचं. आता आपण तात्पुरतं काय करणार? फाईल फक्त रीडच करणार. ठीक आहे. तर आता फाईलचे कंटेंट एखाद्या वेळेस रीड करायचे असतील तर आपल्याला कसे रीड करायचे? समजा एफ-एस डॉट रीड फाईल, बरोबर. एफ-एस डॉट काय? रीड फाईल. आता ही रीड फाईल केली, मग कोणती फाईल तुला रीड करायची? त्याचा पाथ. आता माझी फाईल इथं आहे, ह्याच फोल्डर म्हणजे सर्व्हरच्या आत माझे काय आहेत? दोन हे एक HTML फोल्डर आहे आणि तिथंच माझ्या काय आहेत? या दोन फाईल आहेत. बरोबर. आता ज्यावेळेस मला माझ्याच फोल्डरमध्ये चेक करायचे, म्हणजे सर्व्हरच्या आतच तुला चेक करायचे ती फाईल आहे का, म्हणून तुला काय येणार? डॉट. काय येणार? डॉट का? की ज्या फाईलमध्ये म्हणजे जी फाईल तुझी रन होतीये, ठीक आहे, त्याच फाईलच्या आत कोणतं फोल्डर आहे, म्हणजे त्याच फाईल सोबत कोणतं फोल्डर आहे? HTML फोल्डर. म्हणून मी काय सांगितलं? ज्या फोल्डरमध्ये आता सर्व्हरमध्ये माझी फाईल आहे ना ही HTTP फाईल, बरोबर. मग सर्व्हरच्या आतच आहे, म्हणून मग मी काय सांगितलं? डॉट स्लॅश डॉट म्हणजे माझी करंट डिरेक्टरी. करंट डिरेक्टरी माझी कोणती आहे? सर्व्हर. बरोबर. डॉट स्लॅश म्हणजे करंट फोल्डर माझं कोणतं आलं? सर्व्हर. च्या आत कोणतं फोल्डर? HTML. आणि HTML च्या आत कोणती फाईल? इंडेक्स डॉट HTML रीड कर. आता समजा तुला सर्व्हरच्या बाहेर एखादं फाईल असेल, म्हणजे समजा HTML हे फोल्डर सर्व्हरच्या बाहेर असेल, तर मग इथं 2 डॉट येणार. 2 डॉट म्हणजे काय? तुझी जी डिरेक्टरी आहे त्याची पॅरेंट डिरेक्टरी कोण? बरोबर. आता सर्व्हर, तुझी डिरेक्टरी कोणती आहे आता? सर्व्हर. बरोबर. पण सर्व्हर फोल्डर कशाच्या आत आहे? फुल स्टॅक फोल्डरच्या आत. म्हणून इथं तुला डिरेक्टरी कोणती भेटणार? फुल स्टॅकची. पण आपलं तसं आहे का? नाही. आपल्या करंट डिरेक्टरी मध्येच HTML फोल्डर आहे, म्हणून तिथं काय आलं? सिंगल डॉट आला. कळालं हे? हा. ते ड्राईव्हच्या बाहेर असेल तर आता हे डायरेक्ट पाथ द्यायचा मग पूर्ण फाईलचं पूर्ण. हा, पाथचे 2 प्रकार असतात, रिलेटिव्ह पाथ आणि ऍक्च्युअल पाथ. 2 प्रकारे. मग तुला आता म्हणजे असं काय मेथड वापरायची मी तुला सांगतो. ही जी आता आपण वापरली, म्हणजे आता इथं C: हे करून ते पण देऊ शकतो तू. हा काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला सांग, तू ज्यावेळेस एखादं हे डिप्लॉय करणार किंवा लोकांना वापरायला देणार, त्यांची तू इथे जी ड्राईव्ह मेन्शन केली C: हे, ह्याच ठिकाणी त्यांची फाईल असेल का? नसेल ना. कोणते? आता हे तुझं फोल्डर आहे. आता मी इथं समजा C: हे असं फाईल टाकली आणि तुला म्हटलं आता तू प्रॅक्टिस कर, पण तुझ्या इथे डी ड्राईव्हवर असेल, मग तुला काय करायला लागेल? कोड येऊन चेंज करायला लागेल. बरोबर आहे की नाही? पण मी जर समजा डॉट स्लॅश माझ्या ह्याच्याप्रमाणे दिली, मी काय देणार आहे? सर्व्हरचं फोल्डरच तुला देणार आहे डायरेक्ट. बरोबर. मग त्याला माहिती सर्व्हरच्या आत कुठं? डॉट स्लॅश HTML, इथंच HTML. म्हणजे तुला वेगळं काही कोड करायला लागणार का त्यावेळेस तिथे? नाही. आलं ना लक्षात? हा. आता हे झाली आपली कॉमन, ह्याच्यातनी आपली फाईल रीड झाली आणि त्याचे कंटेंट खाली आपले काय झाले? प्रिंट झाले. ठीक आहे. आता हे युनिकोड कॅरेक्टर सेट असतो ते आपण बघूया. बफर आहे बाईट मध्ये, हा सगळा आपण बघूया त्याचं पुढं कसं वर्कआउट होतं ते, म्हणजे बीट्स येते. हा, आता हे झालं. आता मग नंतर जे आपलं HTTP सर्व्हर आहे, आता ह्या फाईल कुठून ऍक्सेस करायच्या? ब्राउझर मधून. मग आपल्याला काय करायला लागेल? आपलं परत HTTP सर्व्हर तयार करायला लागेल. कसं करतो आपण HTTP सर्व्हर तयार? const HTTP
इक्वल टू रिक्वायर HTTP रिक्वायर HTTP. ठीक आहे, ही गोष्ट झाली. मग नंतर HTTPचं कोणतं फंक्शन आहे? सर्वर, क्रिएट सर्वर. HTTP डॉट क्रिएट क्रिएट सर्व्हरला काय काय पॅरामीटर आहेत? एक फंक्शन रिक्वेस्ट इनपुट आहे, रिस्पॉन्स. त्याला काय आहे? रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स. बरोबर, हे झालं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करतो आपण? आलेली रिक्वेस्ट प्रिंट करतो. म्हणजे रिक्वेस्टची टाईप कोणता आहे? बरोबर, कन्सोल डॉट लॉग आपण पहिले रिक्वेस्ट टाकू. इथून जो मागचा प्रोग्राम होता, कन्सोल डॉट लॉग हे सॉरी रिस्पॉन्स डॉट एंड, त्याच्यामध्ये आपण टाकू हॅलो. असं टाकलं. इथं खाली लिहिलं HTTP डॉट लिसन HTTP डॉट लिसन इथं कोणत्या पोर्टवर, तो म्हणू आपला 3000. हो. हे आणि खालचा कोड काय करतो, तात्पुरतं मी कमेंट करतो. ओके. ठीक आहे, एवढं झालं. आता हा कोड आपण रन करू. सर ज्यावेळेस आपण हे मॉड्यूल ऍड करतो कॉन्स्ट HTTP, जेव्हा नेक्स्ट टाइमला दुसरा प्रोग्राम रन करायचा असते, हे क्लोज टर्मिनल क्लोज करायला लागते प्रत्येक. म्हणजे नाही समजलं मला. मी आता ते काल 2 हे प्रोग्राम करत होतो ना, ते HTTP सर्व्हर डेमोचा. हा हा, ते टर्मिनल क्लोज करून मग दुसरा प्रोग्राम रन करायला लागते. काही नाही, ते नवीन टर्मिनल ऍड करता येतं ना तुला, न्यू टर्मिनल. दोन चार ते पण दुसरं होत नाही, ते चेक करून. नाही, एकच पोर्ट जर दिला ना तू तर नाही होणार. म्हणजे एका पोर्टवर एक, त्या दिवशी सांगितलं ना मी तुला, पोर्ट नंबर म्हणजे काय? आयडेंटिटी. की ज्या पोर्ट नंबरवर एकदा तुझी एक प्रोसेस रन झाली, एक सर्व्हर रन झालं, परत दुसरं सर्व्हर त्याच, म्हणजे हे चालू असताना दुसरं सर्व्हर त्याच पोर्टवर रन होईल का? नाही होणार. अशी इथं गोष्ट आहे. आता हे घेतलं, रन केलं, काय एरर आली? काय चुकलं? सर्व्हर इक्वल टू ते डिफाईन केलं नाही. ठीक आहे. झालं 3000ला रन झालं. आता इथं बघ बरं का, इथं मजा आहे खरी त्याच्यात. इथे टाकलं मी लोकल होस्ट 3000. सॉरी, लोकल
लोकलहोस्ट 3000 आलं इथं हॅलो वर्ल्ड बरोबर. पण इथं आपण काय प्रिंट केलं बघ, हा रिक्वेस्टचा ऑब्जेक्ट प्रिंट केला आपण. तू जर कोड मध्ये बघितलं, इथं काय प्रिंट केलं आपण, की जी आपल्याला रिक्वेस्ट आली त्याचं काय केलं आपण, इथे ऑब्जेक्ट प्रिंट केला बरोबर. इथे इथे बघ, ह्याच्यामध्ये बघ काय काय. आता आपल्याला कळतं की रिक्वेस्टची URL कोणती आहे, रिक्वेस्टचं फलाना फलाना गोष्टी काय आहेत, सगळे आपल्याला इथं कळतं. आता आपण असंच करतो ना, हे बघ सॉकेट हे बघ आता URL आली इथे. हं? दिसली ना URL. हो. हा, तर इथं तू समजा रिक्वेस्ट डॉट URL टाकलं. हे घे. प्रोग्राम परत रन करू आपण. झालं रन, आलो इथे, हिट केली. कोणती रिक्वेस्ट झाली माझी, एक स्लॅश वाली आणि एक फेविकॉन आयकॉन वाली. ही बाय डिफॉल्ट रिक्वेस्ट कॉल होते, जे आपले ब्राउझर असतील ना, क्रोम वगैरे, त्याच्यावर बाय डिफॉल्ट ही कॉल होते, त्याचा काही प्रश्न नाही. ही स्लॅश वाली तुला दिसली. आता इथं मी समजा इथं दुसरं फाईल टाकली, इंडेक्स डॉट HTML असं टाकलं मी, बघ बरं का काय प्रिंट झाली इथे मला. इंडेक्स डॉट एचटीएमएल फाईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे रिक्वेस्ट URL मध्ये तुला काय येतं की कोणती URL तुझी हिट होते. आता आपण ते हँडल केलाय का कोड, नाही केलेला. हा, आता तो आपल्याला हँडल करायचा असेल तर कसं करणार आपण, जे आपला हा ऑब्जेक्ट आहे इथं जे रिक्वेस्ट प्रिंट करतो, इथं काय करणार, इफ आणि एल्स लावणार आपण. मग समजा इथं आपण टाकलं इफ रिक्वेस्ट डॉट URL डॉट आपण टाकलं इंडेक्स डॉट HTML. हे आपण इथं चेक करणार की याच्यामध्ये इंडेक्स डॉट आली का रिक्वेस्ट मध्ये. जर आलेली असेल तर काय कर, ही जी फाईल आहे ही काय कर, रिटर्न कर. बरोबर आहे की नाही. हो. ही फाईल काय कर, रिटर्न कर. आता ही सर्व्हरला पास करायची असेल तर काय करायला लागतं, इथे आपल्याला पास करायला लागतं रिस्पॉन्स डॉट एंड आपले काय डेटा. ठीक आहे. असं केलं आपण. आता परत सर्व्हर रन करू आपला. बाय डिफॉल्ट रन केलं, काय आलं, हॅलो वर्ल्ड आलं बरोबर. आणि आता इथे इंडेक्स डॉट HTML टाकू, सॉरी इथे पण हॅलो वर्ल्ड आलं. का आलं, कारण की आपण इथे एल्स कंडिशन नाही टाकलेली. बरोबर. एल्स
आलं का हॅलो वर्ल्ड? हा. काय प्रिंट झाली? कोणती फाईल आली इथे? index.html वाली दिसले का? हा. हॅलो वर्ल्ड आहे ना, इथं मी टाकतो हॅलो संदीप. आली का? हो. म्हणजे तुझं आता प्रॉपर HTML इथं दिसायला लागलं, हो. बरोबर. पण आता काय आहे, इथे ह्या केसमध्ये ब्राउझरला माहिती की काय डेटा येणार आहे किंवा कशा पद्धतीने येणार आहे इथे .html असल्यामुळं. पण दरवेळेस असं नसतं. लक्षात घे. तुला काय करायला लागतं, तुला इथून सांगायला लागतं की माझा कोणत्या टाईपचा डेटा मी पास करतोय. म्हणजे हे बघ, आता आपण दोघं जण आहेत. तू काहीतरी एखादा डेटा तयार केला, बरोबर आहे की नाही? बरोबर. तू काहीतरी एक डेटा बनवला आणि तो मला शेअर करणार आहे डेटा, तू माझ्यासोबत. तर तुम्हाला काय सांगेल, तो डेटा कोणत्या टाईपचा आहे, त्याच्यात काय काय गोष्टी आहेत, काय काय नाही, असं सगळं सांगणार ना तुम्हाला. हम्म. बरोबर आहे की नाही? बरोबर. असं सगळं मला सांगणार. पण आता ह्या केसमध्ये आपण तसं कुठं सांगतोय का? म्हणजे लक्षात घे, आपण कोण आहे? सर्व्हर आहे, बरोबर. ह्यांनी डेटाची आपल्याला रिक्वेस्ट केली, index.html. आता आपण पाठवलं index.html. पण दरवेळेस असं कोणी असेल का? मी तर दुसरं जेसन टाकेन, बरोबर. बरोबर आहे की नाही? जेसन टाकेन मी इथं, मग काय होणार? मग जेसन माझी तिथं डिस्प्ले झाली पाहिजे ना. परत माझी जावा स्क्रिप्ट असेल, माझी इमेज असेल, माझ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील, व्हिडिओ असेल, हे असेल, ते प्रत्येक इथून रिटर्न होणार आहे का? नाही होणार. इथे तुला स्पेसिफिकली टाकायला लागणार की माझा जो रिस्पॉन्स आहे तुला मी कोणत्या टाईप मध्ये देतोय. मग त्याच्यासाठी काय म्हणतं हे कोण हे HTTP सर्व्हर, तुम्ही काय करा, माझी अजून एक मेथड वापरा. काय करा, माझी अजून एक मेथड वापरा. त्या मेथडचं नाव काय आहे? रिस्पॉन्स डॉट राईट हेड. काय? रिस्पॉन्स डॉट राईट हेड, असं ही मेथड घेतली आपण. तर मग ह्या मेथडमध्ये काय काय असतं, आपल्याला हेडर कोणती पास करायची, आणि हे कंटेंट टाईप एक असतं. बघितलं का? काय असतं? कंटेंट टाईप. म्हणजे माझं ह्याच्यातून येणारी जी गोष्ट आहे ती कोणत्या टाईपची. आता ह्याच्यामध्ये स्टेटस कोड असतं. अजून हे 200 म्हणजे ही रिक्वेस्ट जी आहे ही माझी सक्सेसफुल होते. हे बघ, हे थोडं तुला जड जाईल बरं का. हो. आपण लक्ष सांगतो मी तुला ते पण. आता कसं आहे, रिक्वेस्टचे पण प्रकार आहेत. आता तू समजा मला काहीतरी रिक्वेस्ट केली, बर सर 9 वाजता क्लास नको, 10 वाजता घ्या. ओके. बरोबर. मी काय म्हटलं, सर तू म्हटलं सर 9 वाजता नको, 10 वाजता क्लास घ्या. पण मी रिजेक्ट करून टाकलं, नाही म्हटलं अरे नाही होणार असं, मला काय पॉसिबल नाहीये. ठीक आहे, ही एक शक्यता झाली की मला पॉसिबल नाही. दुसरी शक्यता काय झाली की मला पॉसिबल आहे म्हणून, की 9चा 10चा क्लास गेला. अजून एक पॉसिबिलिटी काय होईल, तू मला फोन करतोय पण माझा फोन लागतच नाहीये, किंवा मी रिसिव्हच करत नाहीये, माझ्या साईडने काहीतरी काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. असे 3 कंडिशन आपल्या झाल्या. बरोबर. आता ज्यावेळेस मी म्हणणार, म्हणजे आता कसं आहे, हे आपल्या दोघांमधलं अंडरस्टँडिंग झालं की तुला कळालं की मी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय, मी निगेटिव्ह रिस्पॉन्स दिलाय, बरोबर आहे की नाही? हे माझ्या साईडने माहित झालं, हे तुझ्या साईडने तू अंडरस्टँड केलं. पण आता कम्प्युटरमध्ये तसं होताना काय होणार, आपल्याला काहीतरी एखादी व्हॅल्यू पाहिजे ना, की ज्याच्यावरून ब्राउझरला समजेल. ब्राउझर कोण झाला? क्लायंट झाला ना. म्हणजे हा, त्याला समजेल की बाबा आता मी कोणत्या गोष्टीवरून ठरवू की माझी रिक्वेस्ट त्यांनी सर्व्हरने ऍक्सेप्ट केली का नाही केली. बरोबर आहे की नाही? माझी रिक्वेस्ट सर्व्हरनी ऍक्सेप्ट केली का नाही केली, तर मग सर्व्हर काय म्हणतं, मी तुला काय करत जाईल, मी तुला एक स्टेटस कोड पाठवत जाईल. काय करत जाईल?
स्टेटस कोड पाठवत जाईल. जर स्टेटस कोड 200च्या पट्टीत आला, म्हणजे 201, 202, 203, 204, तर समजून घे की तुझी रिक्वेस्ट मी सक्सेसफुली काय केली आहे, ऍक्सेप्ट केली आहे. बरोबर. पण दुसरी रिक्वेस्ट मी म्हटलं मला नाही तुझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करायची, मला प्रॉब्लेम आहे, म्हणून मी तर टाकलं 404. म्हणजे मी पर्टिक्युलरली सांगितलं मला जमणार नाही. म्हणजे 400च्या पट्टीतले जे एरर आहेत त्या काय आहेत, ह्या की मला पॉसिबल नाही म्हणून. बरोबर. म्हणजे 400, 401, 402, 403, म्हणजे तुझी रिक्वेस्ट मला काय ऍक्सेप्ट नाहीये. बरोबर. कळालं तुला? दोन स्टेटस. म्हणजे कोड आहेत स्टेटस कोड 400 ला म्हणजे अवेलेबल आहे, अवेलेबल नाही, म्हणजे त्याचं युनिक. हा म्हणजे तुझी नाही तू रिक्वेस्ट केलीये, लक्षात घे. आता तू रिक्वेस्ट केलीये पण मी फोन पण उचललाय, पण मी तुला काय म्हणतोय, मला जमणार नाही. बरोबर. म्हणजे हे कुठं झाले, 400च्या पट्टीत. आता सर्व्हर साईडनीच एरर आहे, माझ्या साईडनीच काहीतरी एरर आहे. त्या एरर कोणत्या पट्टीतल्या असतात, 500च्या पट्टीतले. कळालं का तुला हे? हा, एवढं महत्वाचं. आता आपण काय सांगणार आहे की सक्सेसफुली तुझी फाईल मी काय केली, रीड केली. बरोबर. आणि ह्याच्यातून जे मी तुला कंटेंट पाठवतोय आता, ते कोणत्या टाईपचं आहे, टेक्स्ट /HTML टाईपचं आहे. काय सांगतोय, /HTML टाईपचं माझं काय आहे, कंटेंट आहे. म्हणजे ब्राउझरला कळायला पाहिजे की मला येणारा डेटा कोणत्या साईडचा आहे. म्हणजे जर समजा तू रिक्वेस्ट मला टाकली, बरोबर, की सर 9चा क्लास 10 वाजता घ्या म्हणून, बरोबर, मी त्याला रिस्पॉन्स देताना आयदर हिंदीमध्ये देईन किंवा इंग्लिशमध्ये देईन किंवा मराठीमध्ये देईन किंवा दुसऱ्या एखाद्या लँग्वेजमध्ये देईन. पण तुला ती लँग्वेज अंडरस्टँड असायला पाहिजे ना, की सर जे मला ज्या लँग्वेज मध्ये सांगताय ती मला काय व्हायला पाहिजे, अंडरस्टँडेबल पाहिजे. तर मग हे केव्हा शक्य आहे, की ज्या वेळेस तुला सांगणार मी की मी तुला हा जो रिस्पॉन्स दिलाय मी तुला ह्या भाषेत दिलाय, की बाबा मी तुला जपानीज मध्ये दिलाय, किंवा चायनीज मध्ये दिलाय किंवा हिंदीमध्ये दिलाय किंवा मराठीमध्ये दिलाय. मग तू त्याच्यावरून इंटरप्रिट करणार की हे असं सर म्हणताय. बरोबर आहे. ही गोष्ट कळाली. म्हणजे आता जर मी index.html हे लगेच तुला पुढे समजेल. हे बघ, आता हा परत प्रोग्राम आपण रन करू. हे आपलं टर्मिनल. हा कोड अपडेट झाला, सर्व्हर केलं. आता इथे मी इन्स्पेक्ट करायचं आणि रिक्वेस्ट हिट करतो. केलं. तुला नेटवर्क टॅब मध्ये दिसणार की माझ्या कोणकोणत्या रिक्वेस्ट गेलेल्या आहेत. आता इथं स्टेटस बघ काय आला, 200. म्हणजे तुझं काय झालं, सक्सेसफुली डेटा काय झाला, रीड झाला. हा, बरोबर. आता इथं रिस्पॉन्स हेडर मध्ये बघ, कंटेंट टाईप जे आपण पाठवलंय ते कोणतं आलं, /HTML. म्हणून ब्राउझरला कळालं की मला आलेलं पेज कोणतं आहे, HTMLचं पेज आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यात काय करणार, HTMLचे सिंटॅक्स रेंडर करणार. पण मी इथं म्हटलं सिंपल, माझं हे HTML नाहीये, हे माझं काय आहे, प्लेन टेक्स्ट आहे, सिंपल टेक्स्ट आहे. तर काय होईल बघा आता, काय आलं, HTML रीड झालं का तुझं इथे? म्हणजे नाही, HTML रीड झालं पण ब्राउझरनी ते रेंडर केलं का, नाही केलं. सिंपल टेक्स्ट फाईल जशी आहे तशी ती इथं काय आणून केली त्यांनी, प्रिंट केली. बरोबर आहे की नाही. म्हणजे ब्राउझरला इथं मी जर सांगितलं माझा आलेला डेटा कोणत्या टाईपचा आहे, HTML टाईपचा आहे, मग तो काय करणार, HTML टाईपचा डेटा दाखवणार.
रन करायला लागेल मला तर. कळालं काय हो कळलं. की इथून तुला काय काय करता येतं? डेटा कोणत्या टाईपचा आहे ते पास करायचं आणि तुला तू सर्व्हरने रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे का नाही केली हे आपल्याला सांगायचं. आता इथे सर्व्हरचा कोड करणारे आपणच आहेत, मग आपण ठरवायचं. आता समजा फॉर एक्झाम्पल आता इथे आपण काय घेतला, हा पाथ घेतला बरोबर, index.html. आता आपण इथे आपल्याला काय आहे, ह्याच्यात आपले दोन बाय डिफॉल्ट एक व्हेरिएबल असतात की जे तुझ्या ह्याच्यात असतात की तुझी करंट डिरेक्टरी कोणती आहे आणि काय हे सगळं आपल्याला काय करतं, देतं ते. म्हणजे समजा आता मी कोणत्या डिरेक्टरीमध्ये हे मला प्रिंट करायचं असेल सर्व्हर रन झाल्यानंतर, इथे मी काय करू शकतो, कन्सोल डॉट लॉग माय डिरेक्टरी प्लस अंडरस्कोर dir नेम. म्हणजे मी आता कोणत्या डिरेक्टरीमध्ये हे मला काय मिळतं, ह्याच्यातून गोष्ट मिळते. ठीक आहे, स्टॉप करतो आणि रन करतो. झाली का माय डिरेक्टरी? आता कोणती आली बघ, d:\/सर्व्हर. बरोबर आहे की नाही? इथंच आहे ना तू सर्व्हरच्या आत, बरोबर. आता तुझ्याकडे काय आहेत, दोन गोष्टी बरोबर. एक तर तुझ्याकडं काय म्हणतो आपण त्याला, एक तर तुझ्याकडं येणारी रिक्वेस्ट तुला माहिती कोणत्या टाईपची आहे बरोबर, index/html वाली. याच्यातलं तुला आलेलं डेटा पण माहिती कोणत्या टाईपचा आहे. हम्म. हा, आता तुला काय करायचं की याच्यामध्ये डिरेक्टरीमध्ये चेक करायचं ही फाईल अवेलेबल आहे का नाही. असेल तर ती पर्टिक्युलर फाईल, म्हणजे आता फक्त इंडेक्स नसेल बरोबर, अजून इथं असेल समजा कॉन्टॅक्टस, न्यू फाईल कॉन्टॅक्ट अस डॉट html. अजून कोणता असेल, इंडेक्स झालं, हे झालं, अजून काय आहे, कॉन्टॅक्ट करिअर. स्पेलिंग माझा मे बी चुकू शकता, तेवढं फक्त. डॉक टाईम तर याच्यावर करिअर. असे 3 फाईल आहेत तुझ्या, आणि अजून एक टाकू आपण होम डॉट html. आलं, हे तुझ्या फाईल झाल्या. जी आता आपल्याला रिक्वेस्ट येईल त्याला आपल्याला काय करायचं, पुढे डेटा पास करायचा. तर रिक्वेस्ट डॉट URL आपल्याला काय मिळते, URL मिळते याच्यातून बरोबर. ठीक आहे, आता आपली इथे URL स्ट्रिंग घेऊ.